सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणाला आता राजकीय स्वरूपसुद्धा प्राप्त झालेले आहे। या प्रकरणात राजकीय लोकांचे लागेबाधे असल्याचा आरोपही केला जातो आहे। हे जे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत तिथे बसलेले आहेत। ही त्यांची मावशी आहे, ती बोलू शकत नाही, तर यांनी फिर्याद दिलेली होती, ती त्यांची मामी आहे। मला सांगा नेमकं काय प्रकार घडलेला होता, तुम्ही फिर्याद दिलात, 2 वर्ष का लागली? 2 वर्ष म्हणजे मला काय माहितीच नव्हतं त्याला नेले ते माझे मिस्टर वारलेले तेथून मी होतं आणि मी इथे राहायची नाही आणि हिला केव्हा नेलं तर मला माहिती नाही। नंतर मी आल्यावर ही मला बोलली काय घेऊन गेले ते का, पण मला वाटलं का असंच नेले नसलं काहीतरी म्हणून आपण काय लक्ष दिलं नाही। नंतर मग हळूहळू त्याची बातमी आम्ही घ्यायची, पण ही पण दोनदा देखा माझी मार्केट कधी साधारण ही घटना घडली, कधी त्याला घेऊन गेलेले? झाली 2 वर्ष 2 वर्षापूर्वी। हां, तर ही पण देखा बघून येईल माझी मार्केटापर्यंत, तर नाही थंयसं मिळा, तर मग म्हणतात नाही एका कोणतरी चालू थंयसं तो बकरी कापचा म्हणा थंय गेला तर नाही हयसर मग तर म्हाका सांगायचा रोज रोज। मग आम्ही चौकशी केली, चौकशी केल्या नाही तर तो शिरसाट आमच्या फोनवर फोन करायचो तो नाही गेलो तर त्यांनी काय फोन केलो नाही ते का फोन केलो नाही म्हणा ना, आम्ही आपली अशी एकामेकात आपसात आम्ही ह्या करायचो। नंतर मग आमका समजला काय शिरसाटने त्याला मारून टाकला। हां, तुम्ही कधी फिर्याद नोंदवली? आता बुधवारी। या प्रकरणातील ज्यावेळी सिद्धिविनायक बिडवलकरला इथून घेऊन गेले त्यावेळी त्यांचा मामा इथे होते, काय सांगाल काय घडलेली घटना नेमकी? नाही, मी ड्रायव्हर आहे आणि मी कामानिमित्त बाहेर जाण्याच्या मूडमध्ये होतो। आंघोळ करून मी जात होतो कामाला, तेवढ्यात ते माझा भाऊ पण वारलेला त्यामुळे त्यांना पाहुणे भेटायला यायचे म्हणून मी त्यांच्याकडे चौकशी केली की काय हो काय पाहिजे, तर ते बोलले की आम्हाला विनायक पाहिजे। तर मी बोललो इथेच असेल, तर मी घरी जाऊन त्याला विचारलं काय झालं रे विनायक, तो मला बोलला की नाही मी आता चाललो आहे यांच्याबरोबर कामाला, मी त्याला त्यांचं काय असेल ते मिटवून टाक आणि नंतर तू मला भेट। आणि त्याच्यानंतर मग त्याला घेऊन गेले की काय झालं ते मला माहीत आहे, मी माझ्या कामाला गेलो, पण त्यांना मारू नको म्हणून मी त्यांना सांगितलेलं, पण त्याच्यानंतर मी त्याला फोन करतोय तो अजूनपर्यंत त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय। आणि ह्या बाबतीत मला कोणाबद्दलही काय म्हणजे त्याच्याबद्दल कोणाकडूनही मला कोणी नेलेलं इथे जे दोघे जण नेला म्हणजे कोण न्यायला आलेलं त्याला? इथे दोघे जण आलेले, ते एक शिरसाट अमोल शिरसाट कोणतरी म्हणजे मला माहिती टिळा लावलेली व्यक्ती होती, त्याचं नाव मला माहिती नाही। असे 4 जण आलेले, 2 जण गाडीमध्ये बसलेले आणि 2 जण इथे होते। तर ते एक शिरसाट म्हणून अमोल शिरसाट आहे, तो माझ्या साधारण ओळखीचा आहे, आणि दुसरी एक बारीकसारखी व्यक्ती आहे, त्याचं नाव वगैरे मला काय माहिती नाही। तर आपल्यासोबत आरोपीचे फिर्यादीचे वकीलसुद्धा आहेत। काय नेमकं घटना घडलेलं काय सांगाल का, म्हणजे नेमकं त्याला नेलं, कुठे नेलं, काय कुठे ठेवण्यात आलं, कारण नग्न अवस्थेत सुद्धा त्याला ठेवण्यात आलं सांगितलं जातं आहे। हां, याच्यामध्ये 2023मध्ये ज्यावेळी गुढीपाडवा झाला मार्चमध्ये, तो गुढीपाडवा झाल्यानंतर 3-4 दिवसामध्ये त्याला या घरातून उचलून घेऊन गेले होते आणि ते उचलून घेऊन गेल्यानंतर ते कुडाळमधील अमोल शिरसाट आहे त्याच्या घरामध्ये त्याला डांबून ठेवलं आणि त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली होती आणि त्याचवेळी त्याचा नग्न व्हिडिओ काढण्यात आला होता आणि मारहाण केल्यानंतर तो त्या मारहाणीमध्ये मृत झाल्यानंतर त्याच्या बॉडीचे अवशेष ते बॉडी त्यांनी जाळण्यासाठी म्हणून त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथे गाडीने ती बॉडी घेऊन गेले आणि सातार्डा येथे बॉडी घेऊन गेल्यानंतर पहाटे सातार्डा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांनी ती बॉडी जाळली आणि ते बॉडी जाळल्यानंतर जे अवशेष राहिले होते ते त्यांनी तेरेखोल नदीमध्ये टाकले होते। नक्कीच, अगदी राजकीय कनेक्शनसुद्धा जोडलं जातं आहे, नेमकं काय राजकीय कनेक्शन आहे यामागे? हां, याच्यामध्ये राजकीय कनेक्शन म्हणजे सिद्धेश शिरसाट हा सध्याच्या सत्ताधारी पक्षापैकी शिंदे गटाचा नेता म्हणून स्थानिक नेता म्हणून ओळखला जातो। त्याची पत्नी ही इथली महिला तालुका प्रमुख आहे कुडाळमधली, आणि याचा निलेश राणे इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याशी, त्याच्यानंतर नारायण राणे इथले खासदार आहेत त्यांच्याशी, एकनाथ शिंदे जे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत बरेचसे फोटोज आहेत, त्यांच्यासोबत त्यांचा वावर दिसतो आहे। ठाण्याचे आमदार आहेत फाटक रवींद्र फाटक म्हणून, त्यांच्यासोबतही त्याचे घरोबाचे संबंध होते, असे सगळ्या गोष्टी समोर येतात। नक्की, मला सांगा 2 वर्ष का लागली ही तक्रार दाखल व्हायला? इतकी 2 वर्षाचा कालावधी गेला, बिडवलकर बेपत्ता आहे का समजू शकला नाही? याच्यामध्ये प्रत्यक्ष जे दर्शी जी होती मुकबधीर मावशी आहे तिच्या पुढ्यातनं हे लोक घेऊन गेले होते आणि तिने नंतर सध्या जी फिर्यादी आहे त्या मामीला सांगितलं होतं, आणि पण त्यांच्यामध्ये त्या राजकीय लोकांना ते जे आरोपी जे होते ते राजकीय लोक आहेत त्यांचा दबाव होता, त्याच्यामुळे ह्या लोकांनी पण पुढाकार घेतला नव्हता, त्यावेळी भीती होती यांच्या मनामध्ये, आणि यापूर्वी पण त्याला उचलून घेऊन गेले होते ती लोक
त्याच्यामुळे परत त्याला तो परत येईल ह्या आशेवर ही लोक होती. नक्कीच. ज्यावेळेला कोल्हापूरमधून मेन जो शिरसाट आहे त्याला अटक करण्यात आली, त्याच्यासोबत जो वावरत होता तो राजकीय पदाधिकारी कोण होता? त्याच्यासोबत जो राजकीय वावरणार पदार्थ तो शिंदे गटाचा तिथला तालुका प्रमुख आहे बहुतेक, असं आमच्या कानावर आलं आहे. नक्कीच. तर बघितलं तर बिडवलकर जे खून प्रकरण आहे त्याला राजकीयसुद्धा स्वरूप आलेलं आहे. जर बघितलं तर या घरातील ही लोक आहेत, एकतर त्याची मावशी आहे ती मुकबधीर आहे, त्याचबरोबर त्याचे जे रिलेटिव्ज आहेत ते तसे बघितले तर अशिक्षित आहेत. त्यामुळे ही जी तक्रार दाखल व्हायला खूप वेळ लागला आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर या प्रकरणात आता 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढची काय कारवाई करतात पोलीस याकडे लक्ष द्यावं लागेल. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, चेंदवड.